नमस्ते. तानाजी डवंग तेलवेकर बोलतो आहे. आज आपण माजी संचालक कुंभी सहकारी साखर कारखान्याचे बाळासाहेब पाटील साहेब वरणगे पाडळी यांचा आत्ता खोडवा बघून आलो. त्याचाही व्हिडिओ केलेला आहे आणि आता हे जे लागण 13,009 लागण तारीख साहेब किती मला वाटतं हां 29 साहेबांचं केलं आणि तुमचं 30ला केलं. 30 जानेवारी आहे. आता मी तुम्हाला कायम माझ्या लेक्चरमध्ये शेतकरी शास्त्रज्ञ झाला पाहिजे आणि शास्त्रज्ञ शेतकरी झाला पाहिजे मी कायम सांगतो आहे. आता त्याचंच एक उदाहरण म्हणजे आमचं बाळासाहेब पाटील साहेब. ह्याला इतकं दमलं ह्या प्लॉटला म्हणजे अक्षरशः साहेब काढायचंच म्हणते ते. रोपं लावल्यानंतर मला वाटतं महिना दीड महिन्यात 2 महिन्यात तुम्ही काढायचंच म्हणतच होता काढू. आणि ती कमाल तिने स्वतः केली. म्हणजे अक्षरशः म्हणजे बुडीतच प्लॉट होता. अक्षरशः फुटवं नाही फुटवं आडवं तिडवं फुटवं. पण साहेबांनी जरा म्हटलं साहेब थांबा जरा बघूया म्हटल्यानंतर आणि त्यांचं त्यांनीच केली आहे. ते सगळं प्रयोग त्यांचं म्हणून शास्त्रज्ञ म्हणजे शेतकरी शास्त्रज्ञ झाला पाहिजे. तर अतिशय म्हणजे आता शब्द नाहीत माझ्याकडे ह्या मी त्यानंतर आजच बघायला आलो आहे. तर खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. साहेब बोला आता तुम्ही. हां नमस्कार साहेब. दवंग साहेबांनी इथं बियाण्याची ही जी त्यांचं काय त्यात चालला नव्हता आमच्या म्हणण्याप्रमाणे बियाणं वगैरे आम्ही चॉईस केलं आणि तिची लागण केल्यानंतर असंच दवंग साहेबांनी आम्हाला भेट दिली आणि एक 15 दिवस गेलं त्याला फुटवा नाही काय नाही. 15 दिवस गेल्यावर दवंग साहेबांनी बोलवून घेतलं. साहेब असं झाले काय करायचं तर काय नाही म्हटले जरा तुम्ही थांबा काहीतरी मार्ग निघतोय का बघूया काहीतरी करूया. नाही म्हणून साहेब काढायचा उशीर आता नवीन 86 लावायचा. साहेब म्हटले काय तुम्ही काळजी करू नका काय म्हणजे ज्याच्याकडनं रोपं आणली त्याच्यानी फोन केला ती म्हणले व्हिडिओ पाठवा. काय व्हिडिओ पाठवा जी फुटला तो ऊस तो असं जिमनीकडे असं यायला लागत पांगा लागला. काय करायचं मग त्याला आमचा भाऊ म्हणला काय गप असा म्हणला येतंय ऊस म्हणला. तिने जरा सबळ जरा पाठबळ दिलं. मग त्याला डुसकी नांगरीनं अशी आम्ही भर घातली. थोडं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काय खत ते तुमचं भट्टी खत आणि आळवून भट्टी खत सोडलं आणि दोन्ही बाजून त्याला भर लावली. भर लावून पाणी पाजलं. परत पाणी पाजल्यानंतर परत 2 वेळा थोडी लागवड सोडली. परत भर डुसकी नांगरीनं लावली. लावून 2 वेळा झाल्यानंतर परत जरा रोप रेषेत जरा चांगलं वाटायला लागलं. मग पॉवर टेलरनं त्याला भर लावली. परत थोडी लागवड घातली 3 वेळान. मग 4थ्या जणांनी थोडी लागवड घातली भरणी केली आणि त्या परिस्थितीत दवंग साहेबांच्या सल्ल्यानं फवारण्या 3-4 झाल्या आळवण्या 3-4 झाल्या. तर त्यांच्यात तो सल्ला घेऊन कुठल्या आळवणी करायची कुठल्या वेळेला करायची आणि कुठल्या वेळेला. तर शेतकरी आमचं काय करतोय एकदा लागवड टाकली की तिकडे जायचं मिरगाला आणि मिरगाला जाऊन नाही चालत. किमान नाही म्हटलं तर 20 दिवसाला लागवड पडली पाहिजे. मग तुमचं कुठलंही खत वापरा असं काय आमकंच वापरा असं नाही. मग मी जे खतं वापरल्यात ते 9-24 याला खत वापरले आणि भट्टी खत त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं खत याला वापरलं आणि वृंदावन पोटॅश वापरलं पोटॅश आणि एकरूट वापरलं. एकरूट आणि शुगर किंगच्या आळवण्या केल्या आणि फवारण्या दवंग साहेबांनी केल्यामुळं 3-4 फवारण्या झाल्यात माझ्या. त्यांच्या सल्ल्यामुळे सांगितलेल्या टायमात फवारणी केलेल्या आहे. त्यामुळे काय झालं गेलेला ऊस आला का नाही गेलेला ऊस परत आला. आणि म्हणूनच आम्ही कायम सांगतो योग्य आणि योग्य वेळ नुसतं योग्य उपयोग नाही योग्य आणि योग्य वेळ दोन्ही पाहिजे. आता तुम्ही आधीच तुमची जी काही भूमिका होती काढून टाका तो टाकला नाही आणि ही परिस्थिती आता सुधारली. बोला तुम्ही बोलत राहा तुम्ही बोलत राहा साहेब म्हणतो तुम्हाला सांगतो त्या ऊसाला जर आलू फिरत नाही तरी कधी असं कुठं दिसालं तर येवल म्हणा हे म्हणा सगळं काढून दिसलं तिथे अगदी दिसल्या तिथे सगळं गेलेला प्लॉट आणायचं म्हणजे साधी गोष्ट. मागं बघा पाठ दिसते. शून्यातनं विश्व कोण पण निर्माण करेल पण मायनस मधनं परिस्थिती अशी होती साहेब की वाटायचं काय की गेला ऊस. साहेब खरं एक प्रश्न विचारू का? विचारा. तर साहेबांनी सांगितलं की शेतकरी शास्त्रज्ञ झाला पाहिजे. शास्त्रज्ञ असून काय करायचं त्याला
स्वतःची करायची सारखी राहतात. मी आता तुम्हाला पुढचा माझा तोच प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या गावचे असू दे किंवा इतर असू दे शेतकऱ्याशी काय सल्ला द्याल? सल्ला देऊन आमच्या गावातल्या शेतकऱ्यांची मनस्थिती ह्या परिस्थितीत नाही नाही राहू आहे. दे, पण तुम्ही द्याल काय सल्ला असं सल्ला म्हणतोय. द्यायला माझे मी प्रत्येकाला तुम्हाला नवलं असं धावतोय, मी असं केलंय हा. आणि असं करा. बरं बरं. आणि तुम्हाला जर काही सल्ला पाहिजे असला तर धवून साहेबांनी बोलवतो. हा. माझ्या व्यतिरिक्त त्यांच्या संग सल्ला करूया आणि आपण ह्या पद्धतीने जाऊया. बरं बरं. ह्या पद्धत आता बंद करून शान जुनी पद्धत. हा. जुनी पद्धत बंद करून धवून साहेब म्हणणं आहे की आपण आता वेगळं काहीतरी करूया. बरं आता 6 फुटाची सरी सोडायची, आता ते- 6.5 6.5 फुटाची सरी सोडायची. सोडायची. हा. आणि त्यांचं मत आहे की तुम्ही ऊस जे काढता 3-4 फुटाच्या सरीला हा. एवढाच ऊस निघणार, कमी राहून दे. हा. परंतु माझा कमी त्याच्यात- पडणार नाही. हा, कमी पडणार नाही, धाटण ज्यादा होणार. बरोबर. मग ह्या अनुषंगाने केल्यानंतर काय अडचण येणार आहे का शेतकऱ्याला? काही नाही. मग हे शेतकऱ्यांनी सल्ला ऐकायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. बस बस तेच आम्हाला विचारायचं होतं. साहेब परत एकदा तुमचं कौतुक आणि धन्यवाद. अभिनंदन करतो तुमचं. बरं.